गुड मॉर्निंग एव्हरीवन. तसं ॲक्च्युली आपलं लेक्चर आफ्टरनूनला असतं, म्हणून परत एक वेळेस सगळ्यांना गुड आफ्टरनून. वेर इज लास्ट वेर इज लास्ट लास्ट लेक्चरला आपण काय पाहिलेलं आहे? तर लास्ट लेक्चरला आपण पाहिलेलं होतं ॲक्सलरेशन. ॲक्सलरेशन त्याला रिप्रेझेंट केलं जातं स्मॉल लेटरने, ए फॉर ॲक्सलरेशन. याच्यामध्ये काय पाहिलं होतं? डेफिनेशन ऑफ ॲक्सलरेशन, देन फॉर्म्युला ऑफ ॲक्सलरेशन, देन युनिट ऑफ ॲक्सलरेशन आपण लास्ट लेक्चरला पाहिलेलं होतं. डेफिनेशन ऑफ ॲक्सलरेशन, रेट ऑफ चेंज ऑफ वेलॉसिटी. त्याचबरोबर चेंज इन वेलॉसिटी पर युनिट टाइम इज कॉल्ड एज ॲक्सलरेशन. क्लिअर? तर या ज्या गोष्टी आपण पाहतो आहोत, हे पाहत असताना त्याचं युनिट सुद्धा पाहिलेलं आहे. युनिट ऑफ ॲक्सलरेशन इज मीटर पर सेकंड स्क्वेअर. काय युनिट ऑफ ॲक्सलरेशन? मीटर पर सेकंड स्क्वेअर. आणि त्याच्यानंतर एक ॲक्टिव्हिटी पाहिलेली आहे, ट्राय दिस. एक बॉल होता, एक आपण पाईप घ्यायचा, गोलाकारचा पाईप घ्यायचा, तो पाईप त्याच्यातनं कट करायचा. कट केल्यानंतर त्याचे दोन पाईपलाईन सारखे, म्हणजे जसं कॅनल असतात त्या कॅनलसारखे ते पाईप कट केलेले पाहायला मिळतात. आणि त्याच्यानंतर त्या त्या पाईपलाईनचा जो अर्धा कट केला पार्ट आहे, जसं कॅनल असतं तशा पद्धतीचा पार्ट तयार होतो. आणि त्याला इन्क्लाइन ठेवायचा, असा तिरका ठेवायचा, आणि वरच्या बाजूने बॉल सोडायचा. बॉल सोडत असताना वरच्या बाजूला जेव्हा तुम्ही बॉल ठेवता त्यावेळेस त्या बॉलची वेलॉसिटी किती, आणि जेव्हा बॉल अर्थ सरफेसवरती पोचतो, तर एक टोक अर्थ सरफेसवरती आहे, एक टोक कुठे आहे? अर्थ सरफेसवरती. असं अर्थ सरफेस आहे आणि त्याच्यावरती एक टोक ठेवलेला आहे. जेव्हा अर्थ सरफेसला पोचतो तेव्हा त्याचा बॉलचा वेलॉसिटी किती असतो? 0. जिथून सोडणार आहात तिथं वेलॉसिटी किती असतो? 0. तर मधल्या ठिकाणी वेलॉसिटी त्याचा इन्क्रीज होतो. ही कन्सेप्ट आपण ट्राय धिस या ॲक्टिव्हिटीमध्ये पाहिलेला आहे. मग आता पुढं पाहायचं आहे थोडंसं त्याच्यामधला. तशा आपण सगळ्या गोष्टी पाहिलेल्या आहेत तरीसुद्धा पेज नंबर 5 वरती फॉर्म्युला दिलाय. फॉर्म्युला आपण मांडलेला आहे. ॲक्सलरेशन इज इक्वल टू चेंज इन वेलॉसिटी अपॉन टाइम. लास्ट लेक्चरला पाहिलाय. परत एक वेळेस लिहू. ॲक्सलरेशन इज इक्वल टू चेंज इन वेलॉसिटी अपॉन टाइम. त्याचबरोबर ॲक्सलरेशन इज इक्वल टू फायनल वेलॉसिटी मायनस इनिशियल वेलॉसिटी अपॉन टाइम. A is equal to V minus U upon T. V काय आहे? V is equal to final velocity and U is equal to initial velocity T आणि टाइम. ओके, तर याही गोष्टी आपण पाहिलेल्या आहेत. क्लिअर? त्याच्यानंतर पहा, मी परत वाचतो. You must have all played on a slide in a park. You know that while sliding down, तुम्हाला पार्कमध्ये असणाऱ्या स्लाईड माहिती आहेत? स्लाईड म्हणजे असं असतं, ते स्लाईड पहा. पार्कमध्ये असं स्लाईड असतो आणि असं घसरत असतात. या ठिकाणी एखादा मुलगा इथून तो घसरतो, ओके, आणि घसरत घसरत या ठिकाणी येतो. जेव्हा या ठिकाणी बसलेला आहे याचा इनिशियल वेलॉसिटी किती?
त्याचा इनिशियल वेलॉसिटी म्हणजेच काय, u इज इक्वल टू 0. इथून जेव्हा तो घसरायला लागला या ठिकाणी काय असेल, या ठिकाणी वेलॉसिटी काय असेल, वेलॉसिटी या ठिकाणी मॅक्सिमम. आणि जेव्हा तो इथं पोचतो तेव्हा या ठिकाणी वेलॉसिटी काय असणार आहे, 0. क्लिअर. म्हणजे गार्डनमध्ये असलेले स्लायडर आहेत, तुम्ही खेळलेली असाल, तुम्ही इथे बसता, इथे बसल्यानंतर जेव्हा बसलेले असतात तेव्हा तुमचा वेलॉसिटी, इनिशियल वेलॉसिटी 0. त्याच्यानंतर तुम्ही तिथून सरकायला सुरुवात केली की मधल्या भागात कुठेतरी वेलॉसिटी जास्त असतं, आणि जसं जसं तुम्ही खाली येता तसं तसं वेलॉसिटी कमी होतो. जेव्हा तुमचे पाय ग्राउंडला टेकतात तेव्हा त्याचा वेलॉसिटी 0 होतो. हे पण शिकलेले आहात तुम्ही, किंवा ह्या गोष्टी तुम्हाला माहिती आहेत, बरोबर ना. द वेलॉसिटी इज लेस ॲट द टॉप, बरोबर. वेलॉसिटी इज लेस ॲट टॉप म्हणजे अतिशय कमी आहे. इट इन्क्रीजेस ॲट मिडल, या ठिकाणी मॅक्सिमम आहे मिडलला. त्याचबरोबर बिकम 0 टुवर्ड द एंड, 0 आहे एंडला. द रेट ऑफ चेंज ऑफ वेलॉसिटी इज कॉल्ड एक्सेलरेशन. याच्याशी रिलेटेड एक 2 क्वेश्चन विचारलेले आहेत यूज युअर ब्रेन पॉवरमध्ये. या कन्सेप्टशी रिलेटेड 2 क्वेश्चन आहेत. कशामध्ये, यूज युअर ब्रेन पॉवरमध्ये 2 क्वेश्चन आहेत. पहिला क्वेश्चन, when an object is at rest, when an object is at rest in the beginning of its motion, म्हणजे मोशनला सुरुवात करण्या अगोदर, मोशनला म्हणजे याचे जे मोशन आहे या मोशनला सुरुवात करण्या अगोदर काय विचारलेलं आहे, व्हॉट इज इट्स वेलॉसिटी, व्हॉट इज इट्स इनिशियल वेलॉसिटी. सांगा मग, मोशनला सुरुवात करण्या अगोदर इनिशियल वेलॉसिटी किती आहे, 0. आणि आणखीन एक क्वेश्चन तुम्हाला विचारलेला टेक्स्टबुक मधला क्वेश्चन आहे हा, व्हेन अन ऑब्जेक्ट कम्स टू रेस्ट, म्हणजे या ठिकाणी आता मोशन मध्ये आला, पळत 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 किंवा घसरत 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 इथपर्यंत पोहोचला. ऑब्जेक्ट ॲट कम्स टू रेस्ट ॲट द एंड ऑफ द मोशन, तिथं मोशन स्टॉप झालं तर त्या ठिकाणी व्हॉट इज इट्स फायनल वेलॉसिटी, व्हॉट इज इट्स, याला आपण फायनल वेलॉसिटी म्हणू. काय फायनल वेलॉसिटी, फायनल वेलॉसिटी किती आहे, 0. क्लिअर. If the velocity of an object changes during a certain time period, then it is said to be have accelerated motion. आता हे कंडिशन काळजीपूर्वक पहा, इथून स्लायडिंग करणं सुरू आहे, इथं मॅक्सिमम आहे, नंतर डिक्रीज होते. हे जे वेळेनुसार वेलॉसिटी इन्क्रीज किंवा डिक्रीज होते त्या मोशनला, हे जे मोशन आहे वेळेनुसार इन्क्रीज किंवा डिक्रीज होतं, या मोशनला एक्सेलरेटेड मोशन म्हणतात. एक्सेलरेटेड मोशन. कुठलं मोशन आहे एक्सेलरेटेड मोशन, द ऑब्जेक्ट इज मुव्हिंग ड्युरिंग मोशन ऑफ द ऑब्जेक्ट, जेव्हा ऑब्जेक्ट मोशन मध्ये आहे, इन दॅट मोटिव्ह ऑब्जेक्ट द मोशन इज टू बी इन्क्रीज ऑर डिक्रीज. जेव्हा ऑब्जेक्ट मोशन मध्ये आहे त्यावेळेस त्याचं मोशन इन्क्रीज किंवा डिक्रीज होतं. अशा इन्क्रीज किंवा डिक्रीज होणाऱ्या मोशनला एक्सेलरेटेड मोशन म्हणतात. There are the 2 types. An object motion can have 2 types of acceleration. 2 प्रकारचे एक्सेलरेशन आहेत, युनिफॉर्म एक्सेलरेशन अँड नॉन युनिफॉर्म एक्सेलरेशन. आता या 2 कन्सेप्ट आपण पाहणार आहोत, युनिफॉर्म एक्सेलरेशन अँड नॉन युनिफॉर्म एक्सेलरेशन. कुठल्या कुठल्या, युनिफॉर्म एक्सेलरेशन आणि नॉन युनिफॉर्म एक्सेलरेशन. युनिफॉर्म एक्सेलरेशन, आणि दुसरा आहे नॉन युनिफॉर्म एक्सेलरेशन. क्लिअर. आता लास्ट लेक्चरला आपण युनिफॉर्म लिनियर मोशन पाहिलेला होता. आता इथे एक्सेलरेशन आहे, कन्सेप्ट सेम आहे, फक्त डोकं लावायचं, शब्द बदलणार.
ॲक्सलरेशन म्हणलं की व्हेलॉसिटीशी रिलेटेड. ॲक्सलरेशन म्हणलं की व्हेलॉसिटी रिलेटेड. याच्यामध्ये व्हेलॉसिटीमध्ये चेंज होतो विथ रिस्पेक्ट टू टाइम. क्लिअर? ॲक्सलरेशनचा फॉर्म्युला काय? चेंज इन व्हेलॉसिटी अपॉन टाइम. युनिफॉर्म मोशन आपण बघितलेलं होतं. युनिफॉर्म लिनियर मोशन, द बॉडी विच कव्हर्स इक्वल डिस्टन्स इन इक्वल इंटरवल, त्याला आपण युनिफॉर्म मोशन. आता या ठिकाणी व्हेलॉसिटीचा कन्सेप्ट आहे. व्हेलॉसिटी कशी होईल? सेम चेंज इन व्हेलॉसिटी इन इक्वल इंटरवल ऑफ टाइम आणि डिफरंट चेंज इन व्हेलॉसिटी इन इक्वल इंटरवल ऑफ टाइम. लक्षात येते का? व्हेलॉसिटीमध्ये जो काही चेंज होणार आहे तो व्हेलॉसिटीमध्ये असणारा जो चेंज आहे तो चेंज कसा असेल? अनइक्वल असेल. चेंज इन व्हेलॉसिटी इज अनइक्वल, चेंज इन व्हेलॉसिटी इज इक्वल. जर व्हेलॉसिटीमध्ये असणारा चेंज हा इक्वल इंटरवलमध्ये जर सारखा असेल तर दॅट इज अ युनिफॉर्म ॲक्सलरेशन. आणि व्हेलॉसिटीमध्ये होणारा जो चेंज आहे, व्हेलॉसिटीमध्ये होणारा जो चेंज आहे तो जो अनइक्वल असेल, इक्वल इंटरवल ऑफ टाइम, तर त्याला आपण काय म्हणणार आहोत? त्याला काय म्हणणार आहोत आपण? नॉन युनिफॉर्म ॲक्सलरेशन. तर त्याचे डेफिनेशन लिहितो. तुम्हाला या सगळ्या गोष्टी वहीत लिहायच्यात विद्यार्थी मित्रांनो, कारण याच्यावरती मी तुम्हाला क्वेश्चन टाकणार आहे. इफ द व्हेलॉसिटी चेंजेस बाय इक्वल अमाउंट, युनिफॉर्म व्हेलॉसिटी, युनिफॉर्म ॲक्सलरेशनचे डेफिनेशन, when velocity changes by equal amount, velocity changes by equal amounts, velocity changes by equal amount in equal interval of time is called uniform acceleration. Uniform acceleration. व्हेलॉसिटीमध्ये जो चेंज आहे तो इक्वल अमाऊंटमध्ये होणारा चेंज आहे, म्हणजे इन इक्वल इंटरवल ऑफ टाइम. आता नॉन युनिफॉर्म व्हेलॉसिटीमध्ये काय येईल? when velocity change by velocity changes by unequal amount in equal interval of time is called काय आहे? नॉन युनिफॉर्म ॲक्सलरेशन. नॉन युनिफॉर्म ॲक्सलरेशन. ओके. तर बघा, युनिफॉर्म ॲक्सलरेशन आणि नॉन युनिफॉर्म ॲक्सलरेशनचे डेफिनेशन आपण या ठिकाणी ठेवलेले आहेत. व्हेलॉसिटीमध्ये जो चेंज आहे, युनिफॉर्ममध्ये व्हेलॉसिटीमध्ये जो चेंज आहे तो सारख्या प्रमाणात आहे. तर नॉन युनिफॉर्ममध्ये जो व्हेलॉसिटीमध्ये जो चेंज होणार आहे तो अनइक्वल अमाऊंट आहे. टाइम इंटरवल सेम आहे, इक्वल टाइम इंटरवल. याही ठिकाणी इक्वल टाइम इंटरवल आहे. टाइम इंटरवलमध्ये कुठलाही बदल नाही. फक्त आणि फक्त चेंज कशामध्ये आहे येते का लक्षात? चेंज आहे फक्त अनइक्वल velocity, unequal amount of velocity and equal amount of velocity. If the velocity is an equal amount, velocity जर velocity मध्ये होणारा जर बदल हा सारख्या प्रमाणात असेल, तर त्यावेळेस
त्याला आपण युनिफॉर्म ॲक्सलरेशन असं म्हणतो. अदरवाईज जर वेलॉसिटीमध्ये होणारा जो चेंज आहे तो डिफरंट असेल तर त्याला आपण नॉन युनिफॉर्म ॲक्सलरेशन असं म्हणतो. त्याच्यानंतर आहे पॉझिटिव्ह ॲक्सलरेशन, निगेटिव्ह ॲक्सलरेशन अँड झिरो ॲक्सलरेशन. त्याच्यानंतर काय पाहायचं आहे? पॉझिटिव्ह ॲक्सलरेशन, निगेटिव्ह ॲक्सलरेशन अँड झिरो ॲक्सलरेशन. आता पॉझिटिव्ह ॲक्सलरेशन, पॉझिटिव्ह ॲक्सलरेशन, सेकंड आहे निगेटिव्ह ॲक्सलरेशन, तिसरं आहे झिरो ॲक्सलरेशन. हे 3 प्रकारचे ॲक्सलरेशन आहेत. जरा काळजीपूर्वक पहा याच्यामध्ये बदल काय आहे. पॉझिटिव्ह ॲक्सलरेशन, आता ॲक्सलरेशन म्हणल्यानंतर पुन्हा एक प्लस कन्सेप्ट. ॲक्सलरेशन कशाशी रिलेटेड आहे? वेलॉसिटीशी रिलेटेड. वेलॉसिटी ऑफ डायरेक्शन किंवा डायरेक्शन ऑफ वेलॉसिटी इन्क्रीजेस विथ टाइम. डायरेक्शन ऑफ वेलॉसिटी म्हणजे वेलॉसिटी ज्या डायरेक्शननी किंवा ज्या पर्टिक्युलर डायरेक्शननी एक ऑब्जेक्ट पर्टिक्युलर वेलॉसिटीने ट्रॅव्हल्ड होतो आहे. एखादा ऑब्जेक्ट पहा, एखादा ऑब्जेक्ट आहे, फॉर एक्झाम्पल आपण सायकल काढू. हा व्यक्ती सायकल चालवतो आहे. ज्या डायरेक्शननी चाललेला आहे त्याच डायरेक्शननी त्याची वेलॉसिटी इन्क्रीज होते. वेलॉसिटी, डायरेक्शन ऑफ वेलॉसिटी इन्क्रीजेस विथ टाइम. इवन हा बॉल या ठिकाणी आहे, हा बॉल या ठिकाणी आहे आणि या डायरेक्शनने हा बॉल यायला सुरुवात झाली. वेलॉसिटी ऑफ ऑब्जेक्ट इन्क्रीजेस विथ टाइम. ज्या डायरेक्शनने तो बॉल येतो आहे त्याच डायरेक्शनने जसं जसं वेळ वाढतो आहे तसं तसं त्याची जर वेलॉसिटी इन्क्रीज होत असेल तर त्याला म्हणायचं पॉझिटिव्ह ॲक्सलरेशन. पॉझिटिव्ह ॲक्सलरेशन. वेलॉसिटी ऑफ ऑब्जेक्ट इन्क्रीजेस विथ टाइम. इथं लिहितो वेलॉसिटी ऑफ ऑब्जेक्ट increases with time. It's called positive acceleration. It's called positive acceleration. पॉझिटिव्ह ॲक्सलरेशन काय आहे? वेलॉसिटी, या ऑब्जेक्टची जी वेलॉसिटी आहे हे डाऊनवर्ड डायरेक्शनला हा जसा ऑब्जेक्ट यायला लागला तसं तसं वेळेनुसार त्याचा वेलॉसिटी वाढतो. म्हणजे या वेलॉसिटीला याला काय म्हणायचं? पॉझिटिव्ह ॲक्सलरेशन. आता दुसरी बाजू त्याच्या अपोजिट. वेलॉसिटी ऑफ ऑब्जेक्ट डिक्रीजेस विथ टाइम. हा ऑब्जेक्ट आहे, आता हा ऑब्जेक्ट अपवर्ड डायरेक्शनला मूव्ह होतोय, अपवर्ड डायरेक्शनला मूव्ह होतोय, याची वेलॉसिटी. तर वेलॉसिटी याला म्हणायचं निगेटिव्ह ॲक्सलरेशन. निगेटिव्ह ॲक्सलरेशन. velocity of object, velocity of object decreases with time, decreases with time. It's called negative acceleration. बरोबर आहे बघा, इट्स कॉल्ड निगेटिव्ह ॲक्सलरेशन. आता काळजीपूर्वक पहा, हा बॉल वरतून खाली येताना जोराने येतो,
म्हणजे जमिनी हा बॉल इथून सुटला तर हळूहळू हळूहळू त्याचा जमिनीला टेकण्या अगोदरचा वेलॉसिटी खूप हाय असतो. वेलॉसिटी वाढत चाललेली आहे विथ टाइम आहे म्हणजे पॉझिटिव्ह ॲक्सलरेशन. आता इथं हा बॉल आपण वरच्या डायरेक्शननी फेकला आहे. जसं जसं हा बॉल वर 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 जायला लागेल तसं 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 त्याची वेलॉसिटी कमी व्हायला लागेल. म्हणजे काय, वेलॉसिटी ऑफ ऑब्जेक्ट डिक्रीजेस विथ टाइम. इथं काय, वेलॉसिटी ऑफ ऑब्जेक्ट इन्क्रीजेस विथ टाइम. वेलॉसिटी ऑफ ऑब्जेक्ट टाईमनुसार वेलॉसिटी ऑब्जेक्टची वेलॉसिटी जर इन्क्रीज होत असेल, वेळेनुसार ऑब्जेक्टची वेलॉसिटी जर इन्क्रीज होत असेल तर त्याला म्हणायचं पॉझिटिव्ह ॲक्सलरेशन. आणि वेळेनुसार ऑब्जेक्टची वेलॉसिटी जर डिक्रीज होत असेल तर त्याला निगेटिव्ह ॲक्सलरेशन म्हणायचं. आणि वेळेनुसार वेलॉसिटी चेंजच होत नसेल, हा ऑब्जेक्ट आहे, हा इकडंही जात नाही, याही डायरेक्शनला मूव्ह होत नाही आणि याही डायरेक्शनला मूव्ह होत नाही. वेलॉसिटी ऑब्जेक्ट डज नॉट चेंज. velocity of object does not change with time. With time is called zero acceleration. It's called zero acceleration. आता हे तुमच्याकडं तुमच्या टेक्स्टबुकमध्ये पॉझिटिव्ह ॲक्सलरेशन, निगेटिव्ह ॲक्सलरेशन, झिरो ॲक्सलरेशन अशा प्रकारच्या कन्सेप्ट दिलेल्या नाहीत. फक्त तुमच्याकडे डेफिनेशन दिलेली आहे. वेलॉसिटी हा वेक्टर क्वांटिटी आहे, त्याच्यामुळे त्याच्यामध्ये डायरेक्शन येतच. वेलॉसिटी हा वेक्टर क्वांटिटी असल्यामुळं त्याच्यामध्ये डायरेक्शन येत असतं, त्याच्याबद्दल काही शंका नाही. त्यामुळं आपण डायरेक्टली वेलॉसिटी म्हणजे विथ डायरेक्शन येते. वेलॉसिटी विथ डायरेक्शन इन्क्रीज, velocity with direction decrease, velocity with direction cannot change. So velocity of the object cannot change, that is called as zero acceleration. Velocity of the object is decreases with the time, there is negative acceleration. And velocity of object is increases with the time, that is positive acceleration. क्लिअर झालं की बघा सगळे कन्सेप्ट? ऑल क्लिअर? काही शंका आहे? ऑल क्लिअर? काही शंका आहे का पहा? पॉझिटिव्ह ॲक्सलरेशन क्लिअर, निगेटिव्ह ॲक्सलरेशन क्लिअर, झिरो ॲक्सलरेशन क्लिअर. तर आय होप, मी अशी अपेक्षा ठेवतो की या सगळ्या कन्सेप्ट तुमच्या क्लिअर झाल्या असतील, असे मी अपेक्षा ठेवायला काही हरकत नाही. आजच्या लेक्चरमध्ये इथेच थांबूयात. उद्याच्या लेक्चरला म्हणजे नेक्स्ट लेक्चरला डिस्टन्स टाईम ग्राफ फॉर युनिफॉर्म मोशन हा पॉईंट, म्हणजे याच्यामध्ये ग्राफ काढायचा आहे. ग्राफच्या कन्सेप्ट तुमच्या क्लिअर असणं तेवढंच गरजेचं आहे. चला ओके, आज आपण याच ठिकाणी थांबूयात. थँक्यू, थँक्स अ लॉट.